त्यांच्या देखील नावी अनेक विक्रम मोठमोठे थर रचवून प्ले बॉयज प्रीमियर लीग पर्व पहिलं 2026 हा रणसंग्राम महासंग्राम आहे. दुसरीकडे दोन बॅटर आकाश साळुंके आणि ऋतिक पागी, अक्के आणि बाबूची जोडी हे मैदानात आहे आणि त्यांच्या विरोधात जयू आणि बाबू हे दोन खेळाडू एकमेकांच्या विरोधात पुन्हा एकदा MPL मध्ये आपण पाहिले होते मनवेलपाडा प्रीमियर लीग आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्ले बॉयज ग्रुप आयोजित सूर्योदय चषक प्ले बॉयज प्रीमियर लीग तुताच आलेले मान्यवर आणि त्यांचा देखील यथोचित सन्मान करणं ही आमची भारतीय संस्कृती. आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे सर्व अर्थातच प्रशांत दादा घाडीगावकर यांना मी विनंती करतोय. प्रशांत दादा आपण या आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय विवेक कोरे साहेब आणि आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं सन्मान केला जाईल. ह्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह, ते सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपल्याला सन्मानित करण्यात येईल. जयू विरुद्ध बाबू, कोरे साहेब आणि कोरे साहेबांचा या ठिकाणी सत्कार प्रशांत गडगावकर साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान हा मुख्य स्क्रीनवर केला जातोय, मुख्य मंच आणि त्या ठिकाणी हा सत्कार मॅचच्या दिशेने आपण वळतोय. आमच्या सोबतीनं भौमिक वैद्य हे मॅन्युअल स्कोरर या भूमिकेमध्ये जोडले जातात. पहिल्या चेंडूवर 3 धावा धापकावर 2 अतिरिक्त आणि त्यानंतर सिंगल धावेने आकाश साळुंके अगोदर ज्या मोठ्या 2 स्पर्धा झाल्या त्यामध्ये चुकी घडली होती. जीवदानी माऊली क्रिकेट लॅब आयोजित मॅडीदादा चषक असेल, नवयुग प्रीमियर लीग, त्यामध्ये आकाशकडून त्या चुक्या भरून काढण्याचा ह्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं तो प्रयत्न आकाशचा पाठच्या 2 मॅच मध्ये आपण पाहिलाय. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये येत असताना तीन चेंडूंचा खेळ, 5 धावा धावफलकावर. जयेश बनसोडे त्याच्या विपक्षात आकाश साळुंके पुन्हा एकदा अतिरिक्त वळण घेणारा चेंडू अतिरिक्त धावेने धावफलक, अतिरिक्त 3 धावा वाईटच्या स्वरूपाने आल्यात. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे आणि त्या कारणास्तव गोलंदाज जयेश बनसोडे थोडासा फंबल आहे. लेन थोडीशी विस्कटत असताना धावफलकावर आतापर्यंत 7 धावा येतात. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ. ऋतिक पागी पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय. सिंगल धावेने धावफलक, 8 धावा धावफलकावर. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. चांगली सुरुवात आतापर्यंत टीम जीवदानी माऊली फुलपाडा संघ. 2 सलामीवर बॅटर आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये करत असताना एकाकी झुंज, एकाकी जिम्मेदारी खेळी. इथून टॉप 4च्या दिशेनं दोन्ही संघांना जायचे आणि 2 संघ फुलपाडा विभागातील फोन येतोय चेंडू. शेवट यावेळेला गोड. प्रतीक सिंग बच्ची यावेळेला करतोय चुकी आणि चुकीच्या रूपांतरानं धावफलक पहिल्या 6 चेंडूमध्ये 12 धावा धावफलकावर येतात. फ्लाइंग स्टार्ट आहे. ऐकूयात डीजेला. जीने के है 4 दिन, बाकी है बेकार दिन. जीने के है 4 दिन, बाकी है बेकार दिन. जाए 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 एक बार जो जाए जवानी, फिर ना आए जवानी. 12 धावा धावफलकावर काय सुरुवात आहे राहू. चांगली सुरुवात आणि आजच्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये ज्या वेळेला येतील त्यावेळेला एक प्रेक्षणीय सामना देखील आहे. खेळाडूंच्या आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्ले बॉयज ग्रुप आयोजित सूर्योदय चषक प्ले बॉयज प्रीमियर लीग वसे विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन विपक्षात विरार क्रिकेट असोसिएशन आणि त्यामधील तो प्रेक्षणीय सामना हा देखील
9च्या दरम्यान तर आपल्याला तो पाहायला मिळणार आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 12 धावा धाफकावर येत असताना पुन्हा एकदा पुश करो आणि खुश राहो. खऱ्या अर्थानं संपूर्ण डगआउट टाळ्या वाजतायत. अशा बहुत नजरेनं दोन खेळाडूंमध्ये पाहत आहेत आणि त्या प्रकारचा खेळ आतापर्यंत आकाश साळुंके अक्की आणि बाबूच आपण पाहिलाय. रोहित जाधव रोटीच्या हातामध्ये चेंडू दिलाय. दुसरं षटक यावेळेला गोलंदाजी मार्कवर थोडंसं चेंजेस केले जातात. पहिलं षटक जयूचं, दुसरं षटक रोहितचं. अनिकेत मुळे आज देखील अनुपस्थित आहे आणि त्या कारणास्तव थोडंसं गोलंदाजी मार्कवर कमी जाणवतं प्ले बॉईज संघाची. 14 धावा धाफकावर येत आहेत. सौरभ आपण तिथून थोडस जगेश संघ साइड वाईस आहे. स्कोर दिसत नाही अमोल. यू मे आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. ऋतिक पागी डगआउटच्या दिशेने येतोय. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. येस नक्कीच मयूर. क्रिकेटपटूंची जान आहे. क्रिकेट आमचा जीव की प्राण आहे आणि ह्याच क्रिकेट खऱ्या अर्थानं हा खेळ मयूर इंग्रजांप्रमाणे इंग्लंडप्रमाणे भारतात आला खरा, परंतु ह्या खेळाची खरी बीजे मी म्हणेन ह्याच भारत भूमीमध्ये रोवली होती की काय. अनेक वेळा अनेक पॉडकास्ट झाल्या. आज विश्वचषक चालू आहे आणि त्या विश्वचषकामध्ये देखील जॉस बटलर परवा दिवशी ज्या वेळेला त्यांच्याशी चर्चा साधली होती आणि त्यावेळेला म्हटलं की खऱ्या अर्थानं हा जन्म इंग्लंडमध्ये झालाय, परंतु ह्या खेळाला जपतात. ह्या खेळाचा खरा आत्मा हा भारतामध्ये आहे आणि या खेळाचे खरं तर आम्ही संपूर्णतः प्रेक्षक राजा वर्ग खेळाडू हे पूजक आहोत. वळण घेणारा चेंडू. हॅलो चिक. हॅलो हॅलो चिक. हॅलो चिक. थोडासा मयूर. नयन कालुस्टे सर आहेत आणि ते देखील थोड्याच वेळानं प्रेक्षणीय सामना स्पेशलिस्ट आहेत ते आणि त्यावेळेला ते आमच्या सोबतीनं समालोचक कक्षामध्ये ते देखील जोडले जातील. पहिल्या 2 षटकांचा खेळ. पहिल्या 2 षटकामध्ये धाफकावर 17 धावा. ऐकूयात पुन्हा एकदा डिझेल आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. 17 धावा आतापर्यंत धाफकावर. तिसरं षटक सय्यद. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा अगदी वेगानं आला होता. तुर्तास सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 2.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 18 धावा धाफकावर आहेत. आकाश साळुंके दुसरीकडून शुभम खांडेकर चांगला खेळ मैदानामध्ये करत असताना प्रेक्षकांनो तिथे उभे असणारे. सौरभ त्याला आवाज दे, तुझ्या पुढे येतो. थोडंसं पाठी आहे मित्रांनो. तिथे असणारे धीरू तुझ्या पाठी असणारे प्रेक्षक तिथे बसा मित्रांनो. तिथून नाहीये दिसत. 18 धावा आतापर्यंत धाफकावर आहेत. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळत असताना दुसरीकडून आकाश साळुंके जिम्मेदारीला खऱ्या अर्थाने यावेळेला जाणतोय आणि त्या प्रकारचा खेळ आतापर्यंत आकाश साळुंकेचा देखील आपण पाहिलाय. धीरज कोरपे, सौरभ ववाळ, गोल्डी, जयेश बनसोडे, संकेत असेल, त्यानंतर अक्षय गंगणकर असेल,
एक चांगली स्टार कास्ट आहे. प्रतीक सिंग, सुयोग खांडेकर, राहुल परदेसी, रोहित जाधव, सईद सय्यद, अनिकेत मुळे आज अनुपस्थित आहे. परंतु वसई तालुक्यात यंदाच्या वर्षामध्ये प्रत्येकाच्या नजरा आहेत प्लेबॉईज संघ आणि त्यांच्या माध्यमातून ह्या प्रकारचं हे शानदार बहरदार एक प्रेमात पाडणारं असं हे आयोजन आपण पाहतोय. बफूट लावून जाण्याचा प्रयत्न यावेळेला शेवटच्या क्षणी गोल्डी सौरभ ववाळ आला आणि चेंडूला गॅदर केला जातोय. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी धाफकावर आतापर्यंत 22 धावा धाफकावर आहेत. 2 आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ 22 धावा धाफकावर येत असताना चांगली सुरुवात आहे. पहिलं षटक त्यानंतर हलक्या हातानं पुन्हा एकदा टॅप केला जातो. टॅपच्या सहाय्यानं पहिल्या 3 षटकांचा खेळ पहिल्या 18 चेंडूमध्ये 23 धावा धाफकावर आहेत. अंडरआर्म क्रिकेट छोटंसं असं मैदान आणि त्या छोट्याशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल तर त्या खेळाचं नाव आहे अंडरआर्म क्रिकेट. ह्याच अंडरआर्म क्रिकेटनं खऱ्या अर्थानं आज वसई तालुक्याला अनेक मोठमोठे टेनिस क्रिकेटमध्ये तारे सितारे त्यातीलच एक संपूर्णतः आमचा असोसिएशन, संपूर्णतः आमचा वसई तालुक्याचा अभिमान अर्थातच द फायटर जेट ऑफ वसई तालुका प्रशांत घरत असेल, द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट सुमित ढेकळे असेल. अंडरआर्म क्रिकेट पासून त्याची सुरुवात होती. परंतु आज अगदी भारतभर एक प्रशांत घरतची एक वेगळी चर्चा आहे आणि ह्या संपूर्णतः अंडरआर्म क्रिकेटला त्यांचा एक वेगळा अभिमान आहे. मॅचच्या दिशेनं धाफक संकेत आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आतापर्यंत धाफकावर 23 धावा धाफकावर आहेत. येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ बाकी येणाऱ्या 5 मध्ये किती धावा धाफकावर बनवल्या जातात. लोअर फुलटचा चेंडू यावेळेला मिस होतोय परंतु रोहित जाधव हा देखील यावेळी थोडासा फंबल सिंगल धाव स्ट्राईक रोटेट 24 धावा आतापर्यंत धाफकावर. येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी फुलपाडा नगरीतील ही लढत आहे. एकीकडे फुलपाडा नगरीतील जीवदानी आणि माऊली विपक्षात प्ले बॉईज फुलपाडा. अजून एक अशीच लढत अर्णाला नगरीतील JKCC विपक्षात जयू दुर्गेश 11. मैत्रीपूर्ण लढत आहेत या आणि ह्या मैत्रीपूर्ण लढतीत परंतु येतोय यावेळेला सुयोग खांडेकर नाट्या ज्याच्या बॅट मधून चौकार. मुझको क्या हुआ है क्यों मैं खो गया हूँ पागल था मैं पहले या अब हो गया हूँ ऐसी है निगाहें और बिखरे हैं बाल तुमने बनाया है क्या अपना ये हाल कोई मिल गया मेरा Thank दिल you. गया 28 शुभम खांडेकर. अनेक मोठमोठे मैदान अनेक मोठमोठ्या मैदानामध्ये फुलपाडा प्रीमियर लीग जीवदानी माऊली क्रिकेट क्लब आयोजित वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी. शुभमचा चांगला खेळ आपण पाहिला आणि त्यावेळेला जब बडे शॉट आते तब दिमाग पे भी हल्ला होता है आणि हा खऱ्या अर्थानं दिमागावर हल्ला आहे गोलंदाजाच्या. अतिरिक्त धाव प्रेशर आहे तणाव आहे दबाव आहे. 29 धावा धाफकावर. पुन्हा एकदा लोअर फुलटस यावेळेला जयेश बनसोडे फेकीत नेकी डिसिजन चेक केलं जातंय. गंभीर सर म्हणतोय चेक करा आणि चेक करत असताना शुभमला देखील एक तो दादागिरीमध्ये कॉल दिला जातोय गंभीर सरांकडून. थांब म्हटलंय खऱ्या अर्थानं. आऊट आहे नाही आहे यावर विचार विनिमय हा केला जातोय आणि त्यानंतर गडी बाद आहे. न्यू बॅटर विपुल गमरे येतोय धावचीतच्या रूपानं. आजा ना झूले मेरी चुनरी सनम कुछ ना मैं बोलूं तुझे मेरी कसम आई जवानी सर पे मेरे तेरे बिन क्या करूं जवानी तेरे हम हाय आजा ना झूले मेरी चुनरी सनम कुछ ना मैं बोलूं तुझे मेरी कसम आई जवानी सर पे मेरे तेरे बिन क्या
येस, थँक्यू. नवीन बॅटर परंतु नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. आकाशने आतापर्यंत चांगला खेळ केला. 29 धावा, येणाऱ्या 2 मध्ये 2, 31-32चा पाठलाग, परंतु ती येणारी काय वेळ दर्शवेल. येथून येणारा एखादा मोठा फटका अजून त्या टार्गेटला मोठा करण्याचा प्रयत्न केला जाईल का. कॅल्क्युलेशन क्रिकेट डगआउट मधून त्या प्रकारनं तो कॉल येतोय. सिंगल धावेने 30 धावा धाफाक्यावर. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 3.5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 30 धावा धाफाक्यावर. विपुल गमरे एक उभारता सितार आहे जीवदा आणि माऊली संघाचा, आणि त्याचा देखील तो खेळ आपण सातत्यानं मैदानामध्ये पाहिला. यावेळेला पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आणि विपुलच्या समोर संकेत आहे. 30 धावा आतापर्यंत धाफक्यावर. शेवट 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 यावेळेला गोड आहे. पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवर येतोय चौकार. चौकारांना 34 धावा, येणारे 24 मध्ये 35चं लक्ष आहे. धीरज, धीरू चला इनिंग ब्रेक. आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. आदरणीय सन्माननीय विवेक कोरे साहेब यांना मी विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल. अर्णाला नगरीतील अजून एक लढाई आपल्या भेटीला येत आहे. टीम JKCC अर्णाला, अर्थात जुना कोळीवाडा अर्णाला विपक्षात जयू दुर्गेश 11 अर्णाला. मी मान्यवरांना विनंती करतोय, विवेक कोरे साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चला दोन्ही कर्णधार विकास दसकर, प्रणय म्हात्रे. हॅलो. टीम JKCC सन्माननीय विवेक कोरे साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते ह्या मोठ्या मॅचचा टॉप 8 मधील तिसरे लढत आपल्या भेटीला येत आहे. अर्णाला नगरीतील 2 संघ, एकीकडे जुना कुळेवाड्यातील JKCC आहे, त्यांच्या विपक्षात जयू दुर्गेश 11. ॲप लाईट आणि दुसरीकडे प्ले बॉयज फुलपडा. जयेश बनसोडे अनिकेत मुळे दोघांच्या जोडीला टॉस केला जातो. एक मिनिट. मयूर एक्साइटेड असतो. नाणेफेकीचा कॉल JKCC. प्रणयनं हात उचललाय, अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. अजून एक ती मैत्रीपूर्ण लढत आपल्या भेटीला येणार आहे. एकीकडे विकास दसकर, दुसरीकडे प्रणय म्हात्रे. एकाच विभागातील, एकाच गावातील 2 संघ एकमेकांच्या विरोधात. प्रणय डिसिजन, बॉल फर्स्ट. मॅचच्या दिशेनं येणारे 24 मध्ये 35चा पाठलाग करायचंय. सलामीवर बॅटर जयेश बनसोडे आणि त्यांच्या विपक्षात आता ऋतिक पागी आहे. अनेक वर्ष एका संघात चांगलं बॉन्डिंग दोघांचं सातत्यानं पाहिलंय, परंतु आता एकमेकांच्या विरोधात. पहिला चेंडू बाफूट लावून खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूला बाबूला सन्मान दिला जातोय. सिंगल धावेने धावांचं श्रीगणेशा. 35चा पाठलाग आहे. दुसरीकडून प्रतीक सिंग, बच्ची. ओव्हर द विकेटचा मारा. डावकरू गोलंदाज अर्थात ऋतिक पागी. पुढील चेंडू पुन्हा एकदा सन्मान देत असताना पहिल्या 2 चेंडूंचा खेळ. 2 धावा धाफाक्यावर आहेत. आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण प्ले बॉयज ग्रुप, प्ले बॉयज क्रिकेट क्लबचा तो संपूर्णतः संघ, प्रशांत घाडीगावकर आणि त्यांचा संपूर्णतः ती टीम आहे. आणि त्यांच्या विपक्षात फुलपाडा नगरीतीलच जीवदा आणि माऊली. 2 संघातील लढत. ह्या वेळेला काय बडी मछली जाल में फसी आहे. जयेश बनसोडे ज्याच्या खेळाला लागतो आता पूर्ण विराम. एरिया
3 मध्ये 2. जयेश बनसोडे डगआउटच्या दिशेनं. न्यू बॅटर सईद सय्यद. स्टार कास्ट आहे. प्ले बॉईज म्हटलं तर ते गाणं आहे आणि त्या गाण्यामध्ये त्या गीतामध्ये देखील त्या प्रकारचा तो उल्लेख आहे की स्टार कास्ट आहे आणि ते स्टार कास्ट सातत्यानं आपण अनेक मोठमोठी मैदानं आणि त्या मैदानामध्ये त्या प्रकारचा खेळ आपण सातत्यानं पाहिला आहे. गुरुदत्त मनवेलपाडा MPL आणि त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होते. त्यानंतर थोडेसे कमी पडलेत परंतु चांगला खेळ सातत्यानं प्ले बॉईज संघाचा आपण यंदाच्या वर्षामध्ये वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांचा देखील पाहिला आहे. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 4 धावा धाफकावर. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 4 धावा धाफकावर आहेत. आक्रमकतेचा सितारा म्हणून सय्यद या खेळाडूकडे पाहिलं जातं परंतु आतापर्यंत शांत संयमी. सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये येत असताना पहिल्या 6 मध्ये 5 धावा धाफकावर 1 गडींच्या मोबदल्यात. रण मैदानी साऱ्यांना नडतो या बिंदास साऱ्यांना भिडतो या रण मैदानी साऱ्यांना नडतो या बिंदास साऱ्यांना भिडतो या लागू दे ना कुणाची दाद लागू दे ना कुणाची दाद ले बॉईज फुलपाडा संघाचा भावा करायचा नाही नाद ले बॉईज फुलपाडा संघाचा भावा करायचा नाही नाद करायचा नाही नाद दादा करायचा नाही नाद ले बॉईज फुलपाडा संघाचा भावा करायचा नाही नाद. प्ले बॉईज संघाचा करायचा नाही भाई नाद परंतु यावेळेला नाद केला आणि नाद करत असताना आतापर्यंत जीवदानी माऊली संघ थोडासा वरचढ आहे. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा. संधी होती मिस केले. अतिरिक्त धावेने धावफक 1 ने भरत असताना 6 धावा धावफकावर. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 6 धावा धावफकावर आहेत. 35चा पाठलाग आहे. आकाश साळुंके चांगला खेळ आणि त्या बळावर एक चांगलं लक्ष हे धावफकावर आहे आणि त्या प्रकारचं क्या बात आहे. सागर राणे जॉन टी नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. थँक्यू. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय जॉन टी होता आणि यावेळेला पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण विपुल गमरे आहे. संतोष दादा यादव असेल, शुभम खांडेकर, विपुल गमरे, आकाश साळुंके, निलेश सिंग, विजय सावंत. एक चांगले क्षेत्ररक्षण म्हणून सातत्याने आपण त्यांच्याकडे पाहतोय. यावेळेला अगदी शरीराच्या डावीकडे होता. प्रयत्न चांगला होता परंतु येतोय चेंडू यावेळेला सीमारेखा बार. चौकार आणि चौकाराने यावेळेला धावफक फुलताय 11 धावा या धावफकावर येत आहेत. येस थँक्यू. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ. सूरज चव्हाण या खेळाडूवर आता आक्रमण केलं जात आहे. प्रतीक सिंग, बच्ची. पुन्हा एकदा लोअर फुलटाचा चेंडू यावेळेला डायरेक्टली येतोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अजून एक गडी. प्रतीक सिंग, बच्ची याला मैदान सोडावं लागतंय. बघा परिस्थितीला हे हरवता येऊ शकतं. फक्त मेहनत करण्याची जिद्द तुमच्यात हवी आहे आणि मेहनत करत असताना ह्यापर्यंत चांगला खेळ. जीवदानी माऊली फुलपाडा संघाचा आतापर्यंत तो पगडा
हा थोडासा मजबूत आहे. 35 धावांचं लक्ष आहे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 2 मोठे गडी जयेश बनसोडे असेल, प्रतीक सिंग बच्चे असेल यावेळेला डगआउटच्या दिशेने आहेत, परंतु सौरभ ववाळ गोल्डी या खेळाडूमध्ये देखील त्या प्रकारची ती क्षमता आहे. यावेळेला अतिरिक्त बाउन्स घेणारा तो चेंडू, परंतु शेवटपर्यंत चेंडूवर नजर होती. विपुल गमरे आणि चांगल्यारीत्या पुन्हा एकदा फील्ड करत असताना पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 12 धावा धापकावर येत आहेत. ऐकूयात डीजेला. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे टेक इट टेक इट. येस, थँक्यू. प्रणय येतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या 12 चेंडूमध्ये 12 धावा धापकावर येत असताना आता येणारे 12 मध्ये 23 धावा धापकावर बनवायचे आहेत. ऋतिक पागी ज्याच्या हातातून चेंडू यावेळेला निसटतोय सिंगल धाव धापकामध्ये येत असताना 13 धावा धापकावर आतापर्यंत आहेत. 11 मध्ये 22 धावांची गरज आहे. प्रणय एक यंगस्टर खेळाडू आणि त्यांच्या विरोधात आक्रमण करणं गरजेचं आहे, परंतु पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन सिंगल धाव धापकामध्ये येते. पहिल्या 2 मध्ये 2 धावा धापकावर 14 धावा ह्या धापकावर येत असताना 10 मध्ये 21 धावांची गरज आहे. 21 ऑनसेटच्या दिशेने पुन्हा एकदा यावेळेला शुभम खांडेकर अगदी वेगानं पंचांचा डिसिजन, टेक्निकल टीमची मदत. गंभीरची एक खासियत आहे, गंभीर सर आधी डिसिजन देतोय आणि त्यानंतर टेक्निकल टीमची मदत घेतोय. त्याची रिॲक्शन चेहऱ्यावरची पाहण्यासारखी असते. आधी म्हणतोय येस नो, परंतु त्यानंतर टेक्निकल टीमची मदत रिस्क घेत नाहीये. जॉन्टीचं सेलिब्रेशन एक वेगळं असतं. पस्तीसचा पाठलाग करत असताना असं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये सातत्यानं की मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कागदीपत्रे तुम्ही कितीही मोठे खेळाडू स्ट्रॉंग असले तरी तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ हा मैदानामध्ये दाखवणं तितकंच गरजेचं असतं. यावेळेला नॉट आऊट, अर्थातच आधी गंभीर सर म्हणतात हात लागला होता, ती स्टंप डेट झाली होती, त्या कारणास्तव 1 कंप्लीट आहे. आणि 1 कंप्लीट असताना धापकावर आतापर्यंत 15 धावा धापकावर येत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या 3 मध्ये 3 धावा धापकावर. सईद येथून यावेळेला चुकी आणि चुकीचं रूपांतर, पुन्हा एकदा ती संधी आणि संधीचं सोनं. संतोष यादव यांच्याकडून ती चुकी आणि चुकीचं रूपांतर. वसई तालुक्याच्या अंडरम क्रिकेटमध्ये एक मातब्बर क्षेत्ररक्षक म्हणून ह्या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे. रणमैदानी साऱ्यांना नडतोया, बिंदास साऱ्यांना भिडतोया. ले बॉईज फुलपाडा संघाचा भावा, करायचा नाही नाद. ले बॉईज यावेळेला नाद केलाय मयूर, आणि नाद करत असताना हा सामना त्या प्रकारचा आहे. पुन्हा एकदा यावेळेला नीलू चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. निर्धाव चेंडू. आता 7 मध्ये 16 धावांची गरज आहे. 7-16. सईद या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे. सईदनं आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये केलाय, परंतु येथून एक्सेलेट करणं गरजेचं आहे. येथून येणार एखादा चौकार नाहीये, सिंगल आहे. सिंगलनं पहिल्या 18 चेंडूंचा खेळ, पहिल्या 3 षटकांचा खेळ 20 धावा धापकावर. ऐकूया डीजेला. अरे प्रशांत दादा घाडीगावकर संगे राजदादा मोरे सपोर्टर. राजदादा मोरे सपोर्टर संगे राजदादा मोरे सपोर्टर. एक नंबर जोडी ती जबर भाई, क्रिकेट प्रेमी ते कट्टर. क्रिकेट प्रेमी ते कट्टर भाई, क्रिकेट प्रेमी ते कट्टर. ले बॉईज संघाचे शिलेदार, ओनर आहेत दमदार. संगे फुलपाडा ग्रुप यंगस्टार. स्टार
थँक्यू. येणारे 6 मध्ये 15 धावांची गरज आहे. 20 धावा धापकावर आहेत. 35चा पाठलाग. 6 मध्ये 15 धावांची गरज. विपुल गमरे आणि त्याच्या समोर सईद सय्यद. पहिला चेंडू विजय सावंत चांगल्यारीत्या गॅदर. धावचीची संधी धावचीच्या रूपानं सौरभ ववाळ गोल्डी ज्याला मैदान सोडावं लागतंय. बघा ज्या शार्पी लाईट्स आहेत भाऊ, बॉल पडताना त्या लावत नका जाऊ. इनिंग ब्रेक मध्ये त्या खेळाडूंना डिस्टर्ब होते, याची काळजी घ्या. पहिला चेंडू निर्धाव आणि गडी बाद होत असताना आपण पाहतो आता येणारे 5 मध्ये 4 मोठ्या फटक्यांची गरज आहे. सईदनं आतापर्यंत त्या प्रकारचा एकाकी किल्ला लढवला, परंतु तितकीशी साथ जयेश बनसोडे, प्रतीक सिंग, सौरभ ववाळ त्यांची मिळाली नाही. त्या कारणास्तव सामना आता थोडासा एकतर्फा जातोय. येणारे 4 मध्ये 4 मोठ्या फटक्यांची गरज आहे. अर्थात जर 4 मध्ये 15 धावांची गरज असताना तो 35चा पाठलाग होता. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला सिंगल कंप्लीट. सिंगलनं संतोषदादा यादव थोडस दुखापतीमध्ये. चला आयोजक आपण त्वरितच जायचंय फर्स्ट एड बॉक्स घेऊन. सिंगल कंप्लीट आणि सिंगल आता येणारे 3 मध्ये 14 धावांची गरज. पुन्हा एकदा यावेळेला अगदी मैदानाला गुदगुळे करत गेलेला हा चेंडू येतोय सीमारेखा बार. लेट परंतु थेट आहे. अजून देखील सामना जिवंत आहे. येथून येणारा अतिरिक्त 2 वाईड आणि त्यानंतर मात्र पहिला येतोय. आता येणारे 2 मध्ये 9 धावांची गरज. अतून येणारे एखादा अतिरिक्त वर येणारे ते 2 चौकार. येथून येणारा एखादा नो चेंडू पुन्हा एकदा मॅच मध्ये आणणार, परंतु यावेळेला बॅटची कडा प्राण्याने कोणत्याही प्रकारची केली नाहीये चुकी. टिपलाय जे संपलाय खेळ. सईद सय्यद ज्याला मैदान सोडावं लागतंय. जीवदानी माऊली संघाचा आहे हो भारी दरारा, आहे हो भारी दरारा, आहे हो भारी दरारा. रणमैदानी मॅच मध्ये औपचारिकता बाकी. सामना फिनिश, सामना खल्लास अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम. जीवदानी माऊली फुलपाडा, हार्ड लक टीम प्ले बॉयज फुलपाडा. आपण देखील अतिशय चांगला खेळ खऱ्या अर्थानं आयोजक आहेत आणि आयोजकांच्या भूमिकेमध्ये असताना बिझी शेड्यूल आहे. तितक्याचा सरावासाठी तितक्याचा प्रॅक्टिससाठी वेळ मिळाला नाही. त्या कारणास्तव ह्या स्पर्धेतून आता आपल्याला बाहेर जावं लागतंय. हार्ड लक टीम, परंतु अतिशय चांगलं आयोजन आपल्या ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम जीवदानी माऊली फुलपाडा. चला नेक्स्ट मॅच. शार्पी इनिंग ब्रेक मध्ये लावला तरी चालेल मित्र, आता लावत जा. गंभीर म्हणतोय. तुर्ताच ऐकूया डिझेल आणि त्यानंतर आपण वळतोय अर्नाळा नगरीतील अजून एक मोठं बॅटल आपल्या भेटीला येत आहे. JKCC अर्नाळा